ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपल्यापर्यंत येते ती बघूया। सलीम कुत्ता प्रकरणी नाशिक पोलिसांनी आता माहिती मागवलेली आहे। येरवडा कारागृह प्रशासनाकडून माहिती मागवल्याचं सूत्रांकडून समजतंय। 2016 नंतर सलीम कुत्ताला येरवडा कारागृहामध्ये कोण भेटायला गेलं होतं याबाबतची माहिती आता मागवण्यात आलेली आहे। 2016 नंतर सलीम कुत्ताला नाशिक कारागृहातनं येरवडा कारागृहामध्ये हलवण्यात आलेलं होतं। 2012 ते 2016 पर्यंत सलीम कुत्ता नाशिक कारागृहात होता। सलीम कुत्ता सोबत झालेल्या पार्टीनंतर सध्या सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू आहे आणि याच पार्टीत भाजपचा एक पदाधिकारी देखील असल्याचं समोर आलेलं होतं। 2016 मध्ये सलीम कुत्ता सोबत पार्टी झाल्याचा हा व्हिडिओ आणि काही फोटो देखील समोर आलेले होते। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, नाशिक पोलिसांनी सलीम कुत्ता प्रकरणी येरवडा कारागृह प्रशासनाकडून माहिती मागवल्याचं आता समजतंय, काय नेमकी याबद्दलची अपडेट? सलीम कुत्ता प्रकरणामध्ये एक आणखी माहिती जी आहे ती पोलिसांना अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने सलीम कुत्ता प्रकरणाची माहिती घेण्यासाठी नाशिक पोलिसांनी येरवडा कारागृह प्रशासनाकडे एक पत्र दिलेलं आहे आणि या पत्राद्वारे सलीम कुत्ता या प्रकरणाची माहिती जी आहे ती पोलिसांकडून मागवली जाते। यामध्ये महत्त्वपूर्ण बाब जी आहे ती 2016 नंतर सलीम कुत्ता हा येरवडा कारागृहात होता आणि त्यानंतर त्या दरम्यान सलीम कुत्ताला भेटण्यासाठी कोण कोण आलं होतं याची सगळी माहिती जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। तर त्याचबरोबर 2012 ते 2016 पर्यंत सलीम कुत्ता जो आहे तो नाशिकच्या कारागृहामध्ये होता आणि या कारागृहामध्ये असताना सलीम कुत्ता पुन्हा कुणाच्या संपर्कामध्ये होता याची देखील माहिती पोलिसांना अपेक्षित आहे। कारण याच कालामध्ये सलीम कुत्ता जो आहे तो पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलवर बाहेर असताना तो सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पार्टीमध्ये होता। त्या दरम्यान सुधाकर बडगुजर असतील, सलीम कुत्ता असतील आणि आणखी काही इतर पक्षांचे जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत त्यांचा सलीम कुत्ताशी संबंध नेमका कसा आला या सगळ्या प्रकरणाची माहिती जी आहे ती आता पोलिसांकडून घेतली जाते। कारण सलीम कुत्ता एक बॉम्बस्फोटातला आरोपी आहे आणि या बॉम्बस्फोटातल्या आरोपीकडनं काही देशविघातक कृत्य जे आहे ते पुढच्या काळामध्ये केलं जाऊ शकतं का याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी अशा प्रकारचा पत्रव्यवहार जो आहे तो येरवडा कारागृहाशी केलेला आहे। त्यामुळे आता कारागृह प्रशासनाकडून नाशिक पोलिसांना नेमकी काय माहिती दिली जाते हे येणाऱ्या काळात ठरेल। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आता राजकीय बळ महत्वाचं होतं तितकंच या सगळ्या प्रकरणामध्ये जे बॉम्बस्फोटाचं प्रकरण आहे त्याचे हितसंबंध कोणाशी मिळत आहे का हे देखील समोर येणार आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल।